फक्त 20 रुपयांची तुरटी वापरून एका शेतकऱ्याने घेतलं तब्बल 10 पट उत्पन्न. एका गरीब शेतकऱ्याचा असा अजब शोध, ज्यामुळे त्याला थेट मेक्सिकोमधील शास्त्रज्ञांकडून मिळालं मोठं बक्षीस. होय, तुमचा विश्वास बसणार नाही, पण फक्त 20 रुपयांची तुरटी, जी तुमचं कोणत्याही पिकाचं उत्पन्न 10 पटीने वाढवू शकते, हे आता सिद्ध झालंय. जेव्हा खुद्द मेक्सिकन शास्त्रज्ञांनी या भारतीय शेतकऱ्याच्या प्रयोगाचा अभ्यास केला आणि त्याचे निष्कर्ष पाहून तेही थक्क झाले. ही कहाणी आहे अशा एका शेतकऱ्याची, ज्याची परिस्थिती अत्यंत गरीब होती. तो दरवर्षी वेगवेगळी पिकं घ्यायचा, कधी टोमॅटो, कधी कांदा, तर कधी ऊस. पण प्रत्येक पिकामध्ये त्याचं उत्पन्न घटायचं, साधा खर्चही निघत नसायचा. पण अचानक एका रात्री त्या शेतकऱ्याने असा प्रयोग करायचं ठरवलं, जो जर फेल गेला असता तर त्याचं आयुष्याचं वाटोळं झालं असतं. पण तो जर सक्सेस झाला असता तर उत्पन्न 10 पट वाढलं असतं. पण त्या शेतकऱ्याने धाडस केलं. त्याने 20 रुपयांच्या तुरटीचा असा भन्नाट वापर केला की नक्कीच चमत्कार झाला. त्याचं उत्पन्न 10 पटीनं वाढलं आणि ही बातमी थेट मेक्सिको आणि अमेरिकेत पोहोचली. काही मोठ्या कंपन्यांनी त्याला बोलावून घेतलं. त्या म्हणाल्या, हा फॉर्म्युला आम्हाला विक, आम्ही तुला करोडो रुपये देऊ. पण त्या शेतकऱ्याने तो पैसा नाकारला. तो म्हणाला, मी गरीब शेतकरी आहे. माझ्यासारख्या इतर गरीब शेतकऱ्याला हा फॉर्म्युला मी मोफत सांगणार आहे, पण विकणार नाही. मग नेमकं काय आहे तो फॉर्म्युला? 20 रुपयांची तुरटी शेतीत वापरायची तरी कशी? 20 रुपयांची तुरटी वापरून कोणत्याही पिकाचं उत्पन्न 10 पट कसं होतंय? शास्त्रज्ञांनी या शेतकऱ्याला काय बक्षीस दिलंय? चला जाणून घेऊया या प्रयोगाची संपूर्ण सविस्तर माहिती. शेतकऱ्याचा चमत्कार. 20 रुपयांच्या तुरटीत कोणत्याही पिकाचं उत्पन्न होणार 10 पट. तुम्ही ऐकलंय ते एकदम खरं आहे. तुमच्या खिशात जर 20 रुपये असतील तर ते तुमच्या शेतीचं भविष्य बदलू शकतात, तुम्हाला मालामाल करू शकतात. कारण एका गरीब शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी झाला आणि ज्याची दखल जगाने घेतली. एक असा शेतकरी जो अतिशय नैराश्यात होता. त्याचं जीवन जवळपास तो संपवणारच होता. प्रत्येक वेळी त्याचं उत्पादन घटायचं, वेगवेगळ्या किडी पडायच्या, खर्चही निघत नसायचा. पण अचानक त्याने एक प्रयोग केला, ज्यामुळे त्याचं आयुष्य बदललं. ही गोष्ट आहे महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या रामराव नावाच्या शेतकऱ्याची. रामराव हा तसा कष्टाळू आणि हाडाचा शेतकरी होता. त्याच्याकडे वडिलोपार्जित जमीन होती, विहिरीत पाणी होतं आणि मनात अपार कष्ट करण्याची तयारी होती. पण म्हणतात ना, नशिबाची साथ नसेल तर हातातल्या सोन्याचीही माती होते. तसंच काहीसं रामरावच्या बाबतीत घडत होतं. रामराव नेहमी वेगवेगळी पिकं घ्यायचा. सुरुवातीला त्याने टोमॅटोच्या पिकाची लागवड केली होती. त्यासाठी त्याने अहोरात्र कष्ट घेतले, पिकाला पाणी दिलं, खतं दिली. पीक जोमात आलं. रामरावला वाटलं टोमॅटोला चांगला भाव मिळेल, आपलं सोनं होईल. पण झालं भलतंच. ज्यावेळी टोमॅटो तोडणीला आले त्यावेळी मार्केटमध्ये भाव तर प्रचंड होता, पण रामरावच्या नशिबात वेगळंच लिहिलं होतं. त्याच्या टोमॅटोवर अचानक एक अशा प्रकारची कीड पसरली, अशी बुरशी आली की डोळ्यादेखत उभं पीक करपून गेलं. हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. ज्या टोमॅटोतून त्याला लाखो रुपये मिळणार होते, तिथे त्याचा औषधाचा खर्चही नाही निघाला. तरी रामराव खचला नाही. त्याने पुन्हा उमेदीनं दुसऱ्या हंगामात कांदा लावण्याचा निर्णय घेतला. यावेळी तरी नशीब साथ देईल अशा आशेवर त्याने घरातलं थोडंफार सोनं गहाण ठेवलं, बियाणं आणलं, कांदा लावला. कांदा छान उगवला, पण पुन्हा निसर्गाचा कोप झाला आणि जमिनीचा पीएच प्रचंड वाढल्यामुळे कांद्याची वाढच खुंटली. कांदा जमिनीत सडू लागला. बाजारात नेला तर कवडी मोल भाव. रामराव पूर्णपणे कोलमडून गेला. काही गावकरी त्याला सल्ला देऊ लागले, अरे रामराव, तू ऊस लाव, ऊसाला काही धोका नसतो. प्रत्येक वेळी तो लोकांच्या सल्ल्यावरून पीक बदलायचा, पण प्रत्येक वेळी त्याला तीच निराशा यायची. पण त्याला माहिती नव्हतं की पुढील काही दिवसात तो असा प्रयोग करणार होता की ज्यामुळे रामरावचं नाव जगभर पोहोचणार होतं. 20 रुपयांच्या तुरटीत तो 10 पटीचं उत्पन्न काढणार होता. त्याला कल्पना नव्हती, पण निराशेनंच कुठेतरी आशा दिसत असते. अगदी तसंच झालं. तिसऱ्या वेळी त्याने ऊस लावण्याचा प्रयत्न केला. ऊसावर लोकरी माव्याचा आणि हुमणीचा प्रादुर्भाव झाला. हिरवागार ऊस वाळून पिवळा पडला. औषधांवर हजारो रुपये खर्च केले, पण ऊस काही वाचला नाही. आता रामरावची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. घरात खायला दाणा नव्हता, डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. त्याच्या मुलाची शाळेची फी भरली नाही म्हणून शाळेतून तगादा सुरू झाला होता. मुलगा घरी येऊन रडायचा, बाबा मला शाळेत जाऊ देणार नाही. हे ऐकून रामरावचा जीव तिळतिळ तुटायचा. सगळीकडून दुःखाचा डोंगर आता रामराववर येत होता. करावं तर काय करावं? शेती केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. एके दिवशी रात्री रामराव अत्यंत बेचैन झाला होता. डोकं शांत करण्यासाठी तो रात्री आंघोळीला उठला. तिथे कोपऱ्यात त्याला तुरटीचा एक खडा दिसला आणि त्याच गोष्टीमुळे रामरावचं जीवन बदलणार होतं.
त्याने विचार केला, जर ही तुरटी पाणी शुद्ध करू शकते, त्यातला कचरा खाली बसवू शकते, तर माझ्या जमिनीतील दोष का दूर करू शकणार नाही? सकाळीच त्याने ठरवलं. रात्रभर त्याला तुरटीची स्वप्न पडत होती. त्याने मेक्सिकोमधील काही शास्त्रज्ञांनी तुरटीवर केलेल्या अभ्यासाची माहिती वाचली होती. शास्त्रज्ञांच्या मते पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट हे शेतीमध्ये जादू करू शकतं. रामरावने बाजारातून साधी 20 रुपयांची तुरटी आणली आणि त्याने आपल्या मिरची आणि टोमॅटोच्या पिकावर याचा प्रयोग करायचं ठरवलं. गावातल्या लोकांनी जेव्हा त्याला शेतात तुरटी नेताना पाहिलं, तेव्हा ते पोट धरून हसले. बघा, आता रामराव जमिनीला तुरटी लावून गोड करणार आहे, अशी गुजबुज सुरू झाली. पण रामरावने कानावर हात ठेवले आणि आपलं काम केलं. तब्बल 5 दिवसातच रामरावच्या शेतात असं काही घडलं की जणू नियतीनेच तिथे जादूची कांडी फिरवली होती. ज्या शेताकडे बघून लोक हसत होते, तिथे आता लोक आश्चर्याने तोंडात बोटं घालत होते. पिकाच्या पानावर साचलेली सगळी धूळ, तो चिकटपणा पूर्णपणे निघून गेला होता. पानं आरशासारखी लख्ख चमकू लागली होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीतील दोषामुळे जी पानं पिवळी पडली होती, ती आता नैसर्गिक गडद हिरव्या रंगात न्हाऊन निघाली होती. जमिनीचा बिघडलेला पीएच संतुलित झाला आणि पिकाच्या मुळांनी जमिनीत वर्षानुवर्षे पडून असलेली सगळी खतं शोषून घ्यायला वेगाने सुरुवात केली. फुटवे इतक्या जोमाने वाढले की संपूर्ण शेत अवघ्या काही दिवसात भरून गेलं. फुलांची गळती, जी रामरावसाठी चिंतेचा विषय होती, ती पूर्णपणे थांबली आणि फळांना एक अशी चकाकी आली जी महागड्या टॉनिकनेही कधी आली नव्हती. जेव्हा पीक काढणीची वेळ आली, तेव्हा रामरावच्या आयुष्यातील तो सर्वात मोठा ऐतिहासिक क्षण ठरला. जिथे इतर प्रगत शेतकरी एकरी 10 टन उत्पादन घेण्यासाठी धडपडत होते, तिथे रामरावच्या या 20 रुपयांच्या प्रयोगाने त्याला चक्क 30 टनाचं विक्रमी उत्पादन मिळवून दिलं. जेव्हा हा माल मार्केटमध्ये पोहोचला, तेव्हा मालाची गुणवत्ता, तो आकार आणि ती नैसर्गिक चकाकी बघून व्यापाऱ्यांमध्ये चढाओढ लागली. रामरावला मार्केटमध्ये सगळ्यात जास्त भाव मिळाला. याच एका हंगामात रामरावने इतका पैसा कमावला की त्याच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर एका झटक्यात फिटला आणि त्याने तब्बल 20 लाखांचा निव्वळ नफा खिशात घातला. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात आणि नंतर थेट परदेशात मेक्सिकोपर्यंत पोहोचली. मेक्सिकोमधील शास्त्रज्ञांनी या चमत्काराचं जेव्हा सखोल विश्लेषण केलं, तेव्हा त्यांना एक धक्कादायक पण सत्य गोष्ट समजली. आपल्या शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे जमिनीचा वाढलेला पीएच. जर तुमच्या जमिनीचा पीएच 7 पेक्षा जास्त असेल, तर तुम्ही जमिनीत टाकलेली महागडी खतं जसं की 10-26-26, DAP किंवा युरिया ही पिकाला मिळतच नाहीत. ती जमिनीत फिक्स होऊन राहतात. पण जेव्हा आपण तुरटीचा वापर करतो, तेव्हा ही तुरटी जमिनीचा पीएच क्षणार्धात कमी करते आणि पिकाला ही सगळी पडून राहिलेली खतं आयती उपलब्ध करून देते. यालाच शास्त्रज्ञ फायटोटॉनिक इफेक्ट म्हणतात. यामुळे झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, मुळांची वाढ सुदृढ होते आणि तुमचा कीटकनाशकांचा खर्च तब्बल 50% कमी होतो. इतकंच नाही, तर तुरटीमुळे मुळांच्या आसपास वाढणाऱ्या घातक किडी आणि बुरशीचाही पूर्ण नायनाट होतो. आता सर्वात महत्त्वाची माहिती, जी तुम्हाला तुमच्या शेतात यशस्वी करेल. तुरटीचा वापर करताना घाई करू नका. त्याचा डोस नीट समजून घ्या. जर तुमच्या जमिनीचा पीएच 5 ते 7च्या दरम्यान असेल, म्हणजे जमीन मध्यम असेल, तर तुम्ही फक्त 1 किलो प्रति एकरी तुरटी वापरली पाहिजे. पण जर तुमची जमीन क्षारयुक्त असेल, जिथे पांढरा थर दिसतो आणि पीएच 7 पेक्षा जास्त असेल, तर तुम्ही 2 किलो प्रति एकर याप्रमाणे वापर केला पाहिजे. हे कधी वापरायचे? पीक लागवडीनंतर साधारण 20 ते 25 दिवसांचे झाले की ती सर्वात योग्य वेळ असते. वापरण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. याचा विनाकारण स्प्रे करू नका. जर तुम्ही पाटाने पाणी देत असाल, तर पाण्याच्या मुख्य तोंडावर एका कापडामध्ये तुरटीचा मोठा खडा घट्ट बांधून ठेवावा. यामुळे ती पाण्यासोबत थेंब थेंब विरघळून संपूर्ण शेतात समान रीतीने पोहोचेल. जर तुमच्याकडे ड्रिप सिंचन असेल, तर तुरटीची बारीक पावडर करून ती व्हेंचुरीमधून सावकाश सोडावी. व्हिडिओच्या या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात मी तुम्हाला एक चेतावणी देऊ इच्छितो. शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, अति तिथे माती. तुरटीचा कधीही अति वापर करू नका. एका पिकाला संपूर्ण हंगामात फक्त एकदाच तुरटी द्यायची आहे. लक्षात ठेवा, ती मुख्य खत नाही, तर ती एक रिॲक्टर आहे, जी जमिनीत पडलेली खतं कार्यान्वित करते. जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त वापर केला, तर पिकाच्या पानावर डाग पडू शकतात किंवा जमिनीचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन आधीच ॲसिडिक किंवा चिबड आहे, त्यांनी याचा वापर टाळावा. रामरावने या साध्या 20 रुपयांच्या प्रयोगातून हे सिद्ध केलंय की शेतीमध्ये फक्त शरीर तोडून कष्ट करून चालत नाही, तर त्याला आधुनिक विज्ञानाची जोड द्यावी लागते.
तुम्हीही हा प्रयोग नक्की करून पहा, पण सुरुवातीला आपल्या शेताच्या एका छोट्या भागावर ट्रायल घ्या. यामुळे तुमचा खतांचा मोठा खर्च वाचेल आणि उत्पादन निश्चितच वाढेल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्ही तुमच्या पिकासाठी तुरटी वापरणार आहात का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.